रस्त्याच्या उजव्या बाजूला यायचे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे सुद्धा आता काही वेळातच व्यासपीठावर पोहोचतील। गिरीश महाजन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत। तर यशस्वी शिष्टाई करण्यासाठी वारंवार आपण बघितलं होतं गिरीश महाजन हे अंतरवाली सराटीमध्ये जात होते, मनोज जरांगे पाटील यांच्याशी ते संवाद साधत होते। सगळे सोरे या शब्दावरनं वारंवार खल होत होता आणि त्यावेळेला सुद्धा आपण बघितलं होतं की यशस्वी शिष्टाई करण्याचा प्रयत्न हा महाजनांनी वारंवार केलेला होता आणि आता मुख्यमंत्री आणि त्याबरोबरनं सगळं मंत्रिमंडळ जे आहे ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभास्थळाकडे रवाना होताना व्यासपीठावरच्या मागच्या बाजूने आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता व्यासपीठावर दाखल होतील आणि त्यांच्या मागोमागच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा व्यासपीठावर पोहोचतील। तर एकीकडे आपण पाहताय की जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे, फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता विष्णुदास भावे नाट्यगृहामधून बाहेर पडलेले आहेत आणि आता काही मिनिटांमध्येच ते सुद्धा व्यासपीठावर पोहोचतील। एकीकडे मराठा आरक्षणाचे शिल्पकार आहेत मनोज जरांगे पाटील, करून दाखवलं म्हणतात आणि दुसरीकडे तुम्हाला दिलं असं म्हणत एकीकडे एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री जे आहेत ते सुद्धा निघालेले आहेत। आजचा दिवस हा त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून सरकारचं शिष्टमंडळ हे वारंवार शिष्टाई करण्यासाठी जात होतं, मात्र अखेर 4 महिने आणि 28 दिवसांनी या सगळ्याला यश आलेलं आहे। जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य करून त्या राजपत्रात दाखल करण्यात आलेल्या आहेत। मनोज जरांगे आता काही क्षणात मंचावरती जातील आणि मंचावरून या ठिकाणी सभेला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे हे सभेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता खाली उतरून कदाचित मनोज जरांगे हे सभेच्या ठिकाणी निघालेले आहेत। आपण बघू शकता की मनोज जरांगे आता गाडीतून उतरलेत आणि चालत मंचावरती मनोज जरांगे हे जात आहेत। अवघ्या काही क्षणांमध्ये सभेला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत। मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाला मिळालेलं यश आणि त्याचं हे ग्रँड जल्लोष जो आहे तो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। छत्रपती आणि या ठिकाणीची सभा पार पडते आहे। हा चौक सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आणि या चौकामध्ये जंगी असं भव्य स्वागत जे आहे ते जरांगे पाटील यांचं होणार आहे। मुख्यमंत्री चालत निघाले। नक्कीच विष्णुदास भावे नाट्यगृह आणि हे स्वतः आपल्या हाताने राजपत्र जे आहे ते मनोज जरांगे यांना देणार आहेत। यापूर्वीच आझाद मैदानच्या सभेमध्ये दसरा मेळाव्याच्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा आरक्षण तेच देणार आहेत, मराठ्यांना तेच आरक्षण देतील आणि टाळांचा कडकडाट झाला होता आणि अगदी त्यांनी दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे। महाराष्ट्र सरकारला यासाठी फार संघर्ष करावा लागला, बऱ्याचशा गोष्टी तरतुदीमध्ये बसून यानंतर करून घ्याव्या लागतात आणि हे सगळे दृश्य आपण जर पाहिलं तर लक्षात येतं की किती मोठा संघर्ष मराठ्यांनी देखील केलेला आहे आणि एक विजयश्री खेचून आणलेली आहे। कारण सगळे सोयऱ्यांचा जो विषय होता तो मार्गी लागत नव्हता। पूर्वी नोंदी सापडल्या होत्या पण त्यांचे जे कुटुंबीय आहेत, नातेवाईक आहेत त्यांना याचा फायदा होत नव्हता। मात्र मनोज जरांगे पाटील याडून बसले आणि त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या आझाद मैदानमध्ये आमरण उपोषणाचा इशारा दिला। गेल्या 7 दिवसांपासून ते अंतरवाली सराटी इथून मुंबईच्या दिशेने कूच करून निघाले।